मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नागपूरसह परिसरामध्ये थंडीचा जोर वाढतोय। नागपुरात काल रात्री 8.8 अंश सेल्सिअस या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या पाहुण्यांना आता शेकोटीचा आधार जो आहे तो घ्यावा लागतोय। मी सध्या आहे नागपुरातील रवी भवन परिसरामध्ये, जिथे मंत्र्यांचं वास्तव्य आहे। त्याच ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवांना आपण बघू शकतो। या ठिकाणी सकाळी कारण की टेम्परेचर कमी आहे, तापमान कमी असल्यामुळे हुडहुडी भरलेली आहे आणि त्यामुळेच शेकोटीचा आधार जो आहे तो या ठिकाणी घ्यावा लागतोय। ठिकठिकाणी मंत्र्यांच्या बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात असणारे सुरक्षा गार्ड्स असो किंवा इतर कर्मचारी असो, त्यांना या ठिकाणी शेकोटीचा आधार जो आहे तो घ्यावा लागतोय। रवी भवन परिसरातले हे दृश्य आपण बघू शकतो। हिवाळी अधिवेशनासाठी जे पाहुणे मुंबईवरनं आलेले आहे त्यांना हुडहुडी या थंडीमध्ये शेकोटीचा आधार घ्यावा लागतोय। रवी भवनाचा हा संपूर्ण परिसर, याच ठिकाणी हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या मंत्र्यांचा मुक्काम आहे, बंगले आहे आणि त्याच परिसरामध्ये जे सुरक्षा रक्षक तैनात आहे त्यांना अशा प्रकारे शेकोटीचा आधार घ्यावा लागतोय। 8.8 हे या हंगामातलं निश्चयांकित तापमान आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे हे थंडी वाढलेली आहे आणि हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या पाहुण्यांना या थंडीत शेकोटीचा आधार घ्यावा लागतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।